मित्रांनो, आपल्या सर्वांचीच लाडकी मालिका म्हणजेच प्रेमाची गोष्ट. प्रेमाची गोष्ट ही मालिका आपल्या सर्वांनाच खूप आवडते आणि त्यामधले स्पेशल म्हणजे सागर आणि मुक्ता यामधल्या जोडींचं तर खूपच भरभरून कौतुक करतात. तर प्रेक्षकांना हा मनामध्ये तर आपल्या सर्वांनाच हा प्रश्न पडला आहे की सागर आणि मुक्ताची होळी कशी होणार. तर सागर हा माईकवरून बोलत असतो आणि म्हणत असतो, सर्वजण इकडे लक्ष देऊ नये का, सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सागर म्हणत असतो सोसायटीमधल्या लोकांना की तुम्ही याआधी मला या अशा अवस्थेत कधीही बघितलं नसेल. माझ्या घरच्यांना सोडलं तर हा सागर कोळी इतरांसाठी नवीनच आहे आणि हा सर्व काही बदल एका व्यक्तीमुळेच झाला आणि या सर्वांचं क्रेडिट एकाच व्यक्तीला जातं. ती व्यक्ती म्हणजेच मुक्ता सागर कोळी. असं म्हणतच सागर हा मुक्ताकडे हात दाखवतच आणि मला रंगपंचमीच्या दिवशी एक गोष्ट ॲक्सेप्ट करायची असं म्हणतच सागर हा मुक्ताजवळ जातो आणि मुक्ताला हातात हात घेत मुक्ताला प्रपोज करत असतो. तर मुक्ता मात्र खूपच लाजते आणि तिथून निघून जाते. तर सागर मात्र तसाच गुडघ्यावरती बसेल असतो. तर तेवढ्यातच तिथे सई येते आणि सई मात्र त्या दोघांना बघून खूपच खुश असते आणि सई ही तिच्या पप्पांनाच म्हणजे सागरला थँक्यू असं म्हणत असते. तर सागरही खूपच खुश होतो आणि सई आणि सागर एकमेकांना मिठी मारतात. तर सागर हा सईला रंग लावतो. तर अशाच प्रकारे रंगपंचमी खेळत असताना असा एक धमाकेदार डान्स होणार आहे. तर त्या डान्समध्ये सागर, लकी आणि मिहीर हे तिघंजणे डान्स करत असतात. तर असा ग्रुपने डान्स होतो. तर या डान्समध्ये मात्र खूपच हा डान्स सर्वच जण खूपच एन्जॉय करताना दिसणार आहे. तर या डान्समध्ये मुक्ता आणि सागर हे दोघेजणही खूपच एन्जॉय करताना दिसणार आहेत. तर सावनी ही सागरला अडकवण्यासाठी काहीतरी प्लॅन करत असताना आपल्याला दिसून येत आहे. तर सावनीचा प्लॅन काय असेल हे मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. आणि सागर आणि मुक्ताची रंगपंचमी बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या रंगपंचमीमध्ये सागर आणि मुक्ताचा डान्स बघायला मिळणार आहे आणि तिथे सावनीसुद्धा असणार आहे. तर आदित्य तिथून जायला निघतो. तर सागर मात्र आदित्यच्या मागे जात सागर हा आदित्यला अडवतच त्याला रंगपंचमी खेळण्यासाठी सांगत असतो. पण आदित्यला सागरचा खूप राग येत असतो आणि सागरच्या हातामधला रंग असतो तो आदित्य रागानेच तो फेकून देतो आणि आदित्यकडे खूप रागाने बघत असतो. तर आदित्य आणि सागर हे दोघेजणी मिळून रंगपंचमी खेळतील का, सागरचं स्वप्न होईल का पूर्ण, हे बघणं खूपच मजेदार ठरणार आहे.